मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा जी मीच सांगतोय. चरणहीन. चरणहीनच्या मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं की तिद्दानी राजमहाल सोडला होता आणि ती दुसरीकडे राहायला गेली होती. अभिमन्यू खूप आजारी पडलेला होता आणि वैद्यराजांनी सांगितलेलं की त्याला राजयक्ष्मा म्हणजेच क्षयरोग म्हणजेच टीबी झालेला आहे. पुढे काय झालं बघूया या भागामध्ये. सुरू करूया. वसुंधरेचे दिवस भरत आले होते आणि त्याच वेळी अभिमन्यूच्या आजारानं उचल खाल्ली. दिद्दानं संधी ओळखली. तिनं तिच्या विश्वासू सरदारांना अभिमन्यूच्या प्रकृतीची क्षणाक्षणाला बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची सूचना केली. दिवसातून 5-6 वेळा तरी अभिमन्यू कसा आहे याची खबर तिच्याकडे पोहोचत होती. ज्या दिवशी अभिमन्यू अगदी थोड्या दिवसांचा सोबती आहे असा निरोप तिला मिळाला त्या दिवशी तिने परत राजमहालात आपलं बस्तान हलवलं. वसुंधरेच्या हे लक्षात आलं, पण अभिमन्यूच्या शेवटच्या वेळी आपण तिथे असायला हवं ही राजमातेची इच्छा ती डावलू शकत नव्हती. तिला दिद्दारला राजमहालात प्रवेश द्यावाच लागला. तिच्या दुर्दैवानं तिची प्रसूती अगदी जवळ आली असताना अभिमन्यू नाजूक स्थितीत पोहोचला होता. दिद्दानं कर्दमराजला म्हणजे वसुंधरेच्या बापाला बोलावणं पाठवलं. प्रणाम राजमाता. प्रणाम व्याहीजी. व्याहीजी म्हणजे हिला नात्याबद्दल काहीतरी बोलायचं इतकं कर्दमराजनं ओळखलं. जी राजमाता. व्याहीजी, महाराजांची प्रकृती किती नाजूक झाली आहे याची तुम्हाला कल्पना असेलच. होय राजमाता. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. मला कल्पना आहे राजमाता. हो, पण राणीसाहेबांचे दिवस भरत आलेले आहेत. अशा प्रसंगी त्यांना राजवाड्यात ठेवणं योग्य नव्हे. होणाऱ्या बाळाच्या दृष्टीनं ते चांगलं नाही. होय राजमाता. तर तुम्ही त्यांना माहेरी घेऊन जावं असं मी सुचवेन. त्यांना महाराजांच्या स्थितीची कल्पना आहे, पण इथे सतत तणावाचं वातावरण असणार. महाराजांना काही झालं तर राणीसाहेबांकडे बघायला कोणाला वेळ आहे. अशा परिस्थितीत राणीसाहेब इथे असण्यापेक्षा माहेरी असल्या तर तुमच्या घरची मंडळी त्यांना अधिक उत्तम प्रकारे सावरू शकतील. होय राजमाता, मी आजच त्यांना माझ्या घरी न्यायची व्यवस्था करतो. आणि राजवैद्य रोज तपासायला येतीलच. होय राजमाता. युक्ती प्रयुक्तीनं दिद्दानं वसुंधरेला राजमहालातून दूर केलं. वसुंधरेला नाईलाजानं माहेरी जावंच लागलं. 2-3 दिवस उलटले आणि दिद्दानं प्रधान फाल्गुनला बोलवलं. फाल्गुन अगदी म्हातारा झाला होता, थकला होता. प्रणाम राजमाता. थरथरत्या हातांनी फाल्गुननं नमस्कार केला. प्रणाम प्रधानजी. प्रधानजी, होऊ नये ते झालंय, पण महाराज आता फार दिवस काढू शकतील असं वाटत नाही. दुर्दैव, फाल्गुन म्हणाला. आम्ही म्हातारे हे आमची हाडं वाळवी जगत राहिलोय आणि या तरण्या मुलांवर ही अशी वेळ आली. खरंय प्रधानजी. आम्ही सुद्धा आधी महाराज क्षेमगुप्तांचा अकाली मृत्यू पाहिला. आता महाराज अभिमन्यूवर ही वेळ आली आहे. स्वतःच्या मुलाचा मृत्यू पाहायची वेळ कुठल्याही पालकांवर कधी येऊ नये, पण शेवटी ईश्वराची इच्छा. आपण काय करणार त्यात. खरं आहे राजमाता. प्रधानजी, आम्ही तुम्हाला यासाठी बोलावलं की आज ना उद्या अभिमन्यूचा वारस नेमावाच लागणार. मला वाटतं नंदीगुप्ताला वारस म्हणून घोषित करून टाकावं. मग त्याच्या वतीनं कारभार बघायला तुम्ही आणि राणीसाहेब आहातच. मी मधून मधून काही सल्ला द्यावासा वाटलं तर देत जाईन. आपला विचार योग्यच आहे राजमाता. राज्य चालवण्याचा अनुभव तुम्हाला आणि मला आहेच. वसुंधरा होईल हळूहळू तयार. नंदीगुप्त मोठा होईपर्यंत आपण राज्य सांभाळू, मग त्याच्या हातात देऊन निवृत्त होऊ. होय राजमाता. दिद्दानं सगळ्या बाजूनी मोर्चे बांधणी सुरू करून ठेवली. वसुंधरा माहेरीच असल्यामुळं तिला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळं काही दिद्दाच ठरवत होती. तिच्या विश्वासू भुईयाला तिनं श्रीनगरचा नगराधिपती बनवलं. जिथे जिथे अभिमन्यूनं आपले लोक नेमले होते तिथे तिथे ती त्यांच्यासाठी पर्याय शोधून ठेवत होती. जे लोक आपल्याला अडचणीचे वाटतील असं वाटलं त्यांना हटवण्याचं तिनं नक्की करून ठेवलं होतं. पुढल्या काही दिवसात जणू ती अभिमन्यूच्या मृत्यूची वाटच पाहत आहे असं राजमहालातल्या लोकांना वाटायला लागलं. दिद्दा राजमहालात परत आल्यावर अभिमन्यूनं पंधरवडा काढला, पण या काळात त्याला कसलंच भान नव्हतं. 16वा दिवस उजाडला. राजवैद्य आले. प्रणाम राजमाता. दिद्दानं महालात असलेल्या सर्व दासींकडे पाहिलं. त्या गुपचूप महालाबाहेर निघून गेल्या. प्रणाम वैद्यराज. अजून किती दिवस अभिमन्यूला या यातना भोगाव्या लागतील असं तुम्हाला वाटतंय. राजमाता. राजमाता. बोला वैद्यराज, आम्हाला उत्तर हवंय. राजमाता, मी आजच हेमगर्भाची मात्रा सुरू करतो, पण हा शेवटचा उपाय. अतिशय तीव्र अशी ही मात्रा आहे. अगदी मरणासन्न रुग्णालाच ही देता येते, कारण तिचे इतर परिणाम भयानक असतात. आजवर मी वाट पाहिली, पण बाकी सगळी औषधं आता महाराजांवर परिणाम करेनाशी झाली आहेत. हा शेवटचा उपाय.
हा लागू नाही पडला तर मग फक्त भगवंताजवळ प्रार्थना करणं इतकंच आपल्या हातात राहील. वैद्यराज, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. कुठल्या राजमाता? अजून किती दिवस? एक, फार तर दोन, त्याहून अधिक नाही. आणि प्रामाणिकपणे सांगा, ही हेमगर्भाची मात्रा खरंच लागू पडेल असं तुम्हाला वाटतंय का? राजमाता, खरं सांगायचं तर मी अनेक वेळा महाराजांना पथ्य पाळण्याची सूचना केली, पण ती त्यांनी कधीच मानली नाही. औषधाचा उपयोग होण्यासाठी पथ्य पाणी सांभाळावंच लागतं. तिथं हेळसांड झाली तर औषधाचा गुण येणार कसा? महाराजांच्या बाबतीत हेच झालंय. वैद्यराज, हेमगर्भ लागू पडेल असं तुम्हाला वाटतं का? नाही राजमाता, नकारार्थी मान हलवीत राजवैद्य म्हणाले. आणि याचे इतर परिणाम आहेत ते काय? हेमगर्भामुळे शरीराची आग होणं, प्रचंड खाज सुटणं, दिवसेंदिवस बेचैन वाटणं, हे सर्व परिणाम होऊ शकतात. आणि तरीही ती लागू पडेल याची खात्री नाही. नाही राजमाता. मग तरीही ही मात्रा तुम्ही महाराजांना का देताय? हा शेवटचा उपाय आहे राजमाता. ज्याच्या यशाची खात्री नाही असा उपाय. होय राजमाता. मग तुम्ही यात फक्त महाराजांचा त्रास वाढवताय असं तुम्हाला नाही का वाटत? हा. राजवैद्य चमकले. आजवर कुठल्याही रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना असा प्रश्न विचारला नव्हता. तुम्ही दिलेलं औषध लागू बहुधा नाहीच पडणार, पण त्रास मात्र होण्याची खात्री आहे, असंच तुमच्या बोलण्याचा अर्थ निघतोय नाही का? होय राजमाता, दुर्दैवानं तीच परिस्थिती आहे. मग आम्ही सांगतो ते ऐका. ती हेमगर्भाची मात्रा तुमच्याकडेच राहू देत. अभिमन्यू या आजारातून उठणार नाही हे तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. उगीच त्याचा त्रास वाढवू नका. जी राजमाता. आणि इथे आपलं काय बोलणं झालं हे कोणालाही कळता कामा नये. जी राजमाता. लोक भावना प्रधान असतात. तुम्ही काय सांगाल त्याचा अर्थ काय काढला जाईल माहित नाही. त्यांच्या कानावर हे न गेलेलंच बरं. जी राजमाता. आणि जर हे बोलणं लोकांपर्यंत पोहोचलं तर? नाही पोहोचणार राजमाता. ठीक आहे, निघा तुम्ही. आज आणखी कुठल्याही औषधोपचाराची अभिमन्यूला यापुढे गरज पडेल असं वाटत नाही. मात्र राजवैद्य म्हणून पूर्वीप्रमाणे रोज दिवसातून 3-4 वेळा येऊन त्याला तपासत राहा. जी राजमाता. तिला प्रणाम करून राजवैद्य निघून गेले. आता दिद्दाचं लक्ष एकच होतं, सिंहासन. आणखी 2 दिवस गेले. अभिमन्यूचं दुखणं आणखीच वाढलं होतं. खोकून खोकून फासया दुखायला लागल्या होत्या. शुद्धीवर असला तर फक्त दुखतंय दुखतंय इतकंच ओरडायचा. कुठं दुखतंय हेही सांगू शकत नव्हता. काहीही करण्याची ताकद शरीरात नव्हती. जाणीवा बोथट झाल्या होत्या. तिसऱ्या दिवशी तो पूर्णपणे ग्लानीत गेला. वाद झाल्यासारखा बडबडू लागला. दिद्दाच्या सुदैवानं त्याच्या बोलण्यात सुसंबद्धता नव्हती, अन्यथा तो अशा बऱ्याच बाबी बोलत होता ज्याचा दिद्दाला त्रासच झाला असता. तिसऱ्या दिवशीची संध्याकाळ व्हायला आली. अभिमन्यूचं बडबडणं सुद्धा थांबलं. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. श्वासाचा मोठ्यानं आवाज होत होता. थोड्याच वेळात त्यानं 2-3 आचके दिले. अचानक श्वासाचा आवाज पूर्णपणे थांबला. तिथी होती कार्तिक शुद्ध तृतीया, इसवी सन 772. दिद्दा तिथून उठली, बाहेर आली. बाहेर सगळे सरदार, मंत्री, प्रधान वगैरे बसले होते. दिद्दा फाल्गुनकडे वळली आणि शांतपणे म्हणाली, प्रधानजी, महाराजांच्या अंत्यक्रियेची तयारी करा. आणि सूतक संपलं की युवराज नंदीगुप्त यांना राज्यारोहण करण्याची तयारी करा. माघारी वळून ती आत निघून गेली. हा भाग इथेच संपूया. पुढे काय झालं अजून पुढचे भाग आहेतच. ऐकूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. ऐकत राहा चरणही.